हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज संडे आहे त्यामुळे आज सर्वजण लेट उठतात. तसं आज आम्हालाही उठायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे उठलो, फ्रेश झालो, पटपट झाडू वगैरे मारला, नाश्ता वगैरे केला. आणि नाश्ता वगैरे करून झाल्यावर मायरा रडायला लागली, कारण तिला आईस्क्रीम खायची होती. पण एवढ्या सकाळी आईस्क्रीम देणं तर काही पॉसिबल नव्हतं. म्हणून तिला कसं तरी समजवलं, कसं तरी शांत केलं आणि मी भाजीच्या तयारीला लागले. आज जेवण तसं नॉर्मलच बनवायचं होतं, कारण की आम्ही संडेला नॉनव्हेज वगैरे काही खात नाही. म्हणून मेथीची भाजी चपाती असं बनवायचं ठरवलं. तर मी मेथीची भाजी बनवण्यासाठी तयारी करत होती. लसूण वगैरे निवडला, मिरची वगैरे कट केली आणि त्यानंतर मेथीची भाजी फोडणीला दिली. त्यानंतर चपाती बनवायला सुरुवात केली. चपाती होतच होत्या तोपर्यंत मायरा येऊन सारखी विचारत होती, मम्मा तू फोटोज काढते का, मम्मा तू फोटोज काढतो का. शेवटी तिने तुम्हाला हाय बाय केलंच होतं. त्यानंतर एका साईडला भाताचा कुकर लावला आणि भांडी वगैरे घासायला काढली. त्यानंतर विशाल जेवायला उठला होता, म्हणून झाडू वगैरे मारत होते, कारण की तो नाईटला असल्यामुळे डायरेक्ट दिवसभर काही पटपट आवरता येत नाही. मध्ये तो उठल्यावरती काम करावं लागतं. तो फ्रेश होतपर्यंत मी झाडू लादी वगैरे पुसून घेतली आणि नंतर तो फ्रेश झाला आणि त्यानंतर मी त्याला जेवायला वाढायला जातच होते. त्यानंतर मी त्याला जेवायला वाढत होते. भाजी चपाती हे असं नॉर्मल जेवण होतं, ते त्याला जेवायला वाढलं आणि नंतर मी भांडी घासायला सुरुवात केली. मी एकीकडे भांडी घासते आणि मायरा दुसरीकडे फ्रीजमध्ये आईस्क्रीम शोधत होती. पण तिला आईस्क्रीम काही भेटली नाही, म्हणून रुणालीताई तिला आईस्क्रीम घ्यायला घेऊन गेली. आईस्क्रीम खात होती आणि आम्हाला सांगत होती, मम्मा आईस्क्रीम खूप छान आहे, वाव. आणि तिने आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि नंतर बोलायला लागली, मम्मा खेळायला चल. खेळायला तिला खाली एकटीला तर पाठवू शकत नाही, म्हणून मी तिला खाली एकटी खेळायला घेऊन गेली. खेळायला घेऊन गेल्यानंतर ती खेळली आणि घरी आल्यावर परत म्हटली, मम्मा जेवायला दे ना. म्हणून तिला पॉपकॉर्न केलं आणि आम्ही एकीकडे चहा पिलो. चहा वगैरे ठेवल्यानंतर दळण वगैरे टाकून आली. दळण म्हटलं होतं आणि संडे म्हटलं तर दळणं वगैरे आलीच. तर दळण वगैरे टाकून आलं. त्यानंतर मम्मीच्या घरी गेली. मम्मीच्या घरी फर्निचरचं काम चालू होतं, म्हणून जरा काम तिचं आवरू लागली. त्यानंतर घरी आली आणि जेवणाच्या तयारीला लागली. जेवणामध्ये आज शेवग्याची सुकी भाजी, वांग्याचं कालवण आणि भाकरी बनवायची होत्या. तर एकीकडे कालवण टाकलं आणि दुसरीकडे शेवगे शिजून घेतल्या आणि कालवण वगैरे झाल्यानंतर शेवगा शिजला. त्यानंतर शेवगा मस्तपैकी तेलामध्ये फ्राय केला. त्यानंतर एकीकडे वांग्याचं कालवण शिजलं होतं, म्हणून त्याच्यात शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि दुसरीकडे भाकरी करायला सुरुवात केली. भाकरी झाली. त्यानंतर देवबत्तीचा टाईम झाला. पसारा वगैरे आवरला, झाडू वगैरे मारला, देवबत्ती वगैरे लावली आणि विशालला जायची वेळ झाली होती, म्हणून जेवण त्याला वाढायला घेतलं. जेवण वगैरे वाढलं. मायरा आणि विशाल जेवायला बसले आणि तोपर्यंत मी जेवणाची भांडी आणि त्यांची ताटं वगैरे सगळी घासून घेतली. तेवढ्यात मायरा बोलली, बाबा आईस्क्रीम द्या ना. तर बाबा बोलले चला. तर आम्ही दोघेही खूप खुश झालो आणि पटापट सगळी कामं आवरून खाली निघालो. आईस्क्रीम वगैरे घेतली आणि घरी आलो. असा काय होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.